चला शिवगर्जन संघ आपला निर्णय आमच्यापर्यंत कळवायचा आहे लगेचच. क्षेत्ररक्षण चला 12th मॅन समायोजन कक्षामध्ये पाठवायचं आहे. लगेचच क्षेत्ररक्षण समजून घ्यायचं. शिवगर्जन संघ आपल्याला विनंती असेल. आणि एका बाजूने काळभैरव पोपडा संघाची आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल करायची आहे. 12th मॅन समायोजन कक्षामध्ये यायचंय. राखीव खेळाडू PTC च्या माध्यमातून ही स्पर्धा घर बसल्या आपण पाहू शकता. सुंदर क्वालिटी विथ क्लिअरिटी. संदीप वासकर सर आणि त्यांची संपूर्ण टीम प्रचंड मेहनत घेताना पाहायला मिळते या स्पर्धेची. कालपासून एक क्षण त्यांनी या वाहिनीच्या माध्यमातून टिपला गेलाय आणि सुंदर क्षण पाहायला मिळतोय. या मैदानाचं पूर्ण दृश्य आपल्या स्क्रीनवर पाहायला मिळतोय. जबरदस्त क्लॅरिटी विथ क्वालिटी आणि संपूर्ण आमचे मेंबर खूप मेहनत घेत असताना 2 कॅमेऱ्याच्या साह्याने ही स्पर्धा कव्हर केली जाते. क्रीडांगण देखील ग्रास पाहायला मिळते आणि मध्ये लाल. चला आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल करायची आहे. खूप वेळ घेतला जातोय. काळभैरव पोपेडा संघाची आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये लगेचच दाखल करायची आहे. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पंचांचा ग्रीन सिग्नल. प्रभात सर ऑफिशियल पंच या स्पर्धेसाठी पाहायला मिळतात. तर दुसऱ्या बाजूला अन्वेष 2 ऑफिशियल पंच या स्पर्धेसाठी लेखाजोखा घेताना पाहायला मिळतात.
P1चं षटक फेकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय. रमजान कलमगुली एंड करून गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. P1चं षटक जबाबदारी देखील वाढली असेल. वर्तुळाच्या आतमध्ये 9 क्षेत्ररक्षण पहिलाच बॉल पंचांनी दंडित केलाय. इट्स अ वाईट. अतिरिक्त मध्ये भर पडेल आणि श्री गणेशा होतोय. या एकेरी धावेने चांगली गोलंदाजी करावी लागेल. P1चं षटक आहे, जबाबदारीने खेळ करावा लागेल. आणि सलामीची आलेली जोडी एका बाजूला पाहतोय राहुल, तर दुसऱ्या बाजूला प्रणय. चांगल्या हाताने फटका शॉट मिथॉन कडे फटका सजवला होता. एकच धाव आणि या एकेरी धावोने धावपळ पुढे सरसावताना पाहायला मिळतोय. 2 या धावसंख्येवर चांगली सुरुवात पाहायला मिळते. एका बाजूने कालभैरव पोपेटा या संघाची अगदी पाहायला गेला तर सकाळच्या सत्रामध्ये किमान 40 ते 50 धावा सेट करण्याचा प्रयत्न असेल आणि त्याच अनुषंगाने खेळ करताना इथे मात्र पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न लाऊडली अपील आणि बॅटची कट. क्षेत्ररक्षक पाठीमागे यष्टिरक्षक अचूक भूमिका साकारत असताना पहिला धक्का लागतोय टीम कालभैरव पोपेटा या संघाला. डीजे उमेश अचूक यष्टिरक्षण करताना पाहायला मिळतोय. सुंदर विकेट किपिंग. पहिला धक्का लागलाय टीम कालभैरव पोपेटा या संघाला. सकाळच्या सत्रामध्ये चांगली गोलंदाजाला देखील खेळपट्टी साथ देत असताना पाहायला मिळतोय. आदरणीय काकासाहेब ठोंबरे साहेब, आपण देखील व्यासपीठावर विराजमान करायचे. आपले देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते रमजान या गोलंदाजाकडून. शांत ठेवले आतापर्यंत फलंदाजांना मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवताना पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय अजय पोपेटा. आता मात्र जबाबदारीने खेळ करावा लागेल. 3रा क्रमांकाचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 21 नंबरची जर्सी परिधान केली आहे आणि आज मात्र आपल्या संघाला गरज आहे आणि ती गरज मात्र त्याला चांगला खेळ करावा लागेल या मॅच मध्ये. पुढचा बॉल इथे मात्र चांगला फटका पॉइंट मध्ये गलीमध्ये क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. एकच धाव आणि या एकेरीच्या स्वरूपात धावफलक जाऊन पोहोचले ते 3 या धावसंख्येवर. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. प्रभावित केलंय आणि खेळपट्टी देखील गोलंदाजाला साथ देताना पाहायला मिळतोय. हेच तर हवं असतं जेव्हा आपण ग्रामीण क्रिकेट खेळत असतो. इथे मात्र फुटवर्कचा अभाव पाहायला मिळतोय. जाग्यावरून खेळण्याचा प्रयत्न होता. गोलंदाज फलंदाजापासून दूर चेंडू ठेवण्याचा प्रयत्न करतोय आणि चांगल्या रीतीने निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळतोय. सर्व क्रीडा रसिक या मॅचचा आनंद घेत असतात, त्यांचं देखील करूयात वेलकम. अजून एक धक्का लागलाय. दुसरा धक्का लागतो टीम कालभैरव पोपेटा या संघाला. फलंदाज बॅक टू पवेलियन. आदरणीय अजित नाले साहेबांना इन्व्हाइट केलं जातं आमच्या मुख्य व्यासपीठावर. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. आतापर्यंत प्रभावित केले या षटकामध्ये P1चं षटक पाहायला गेला तर बऱ्याचदा सर पाहायला गेला तर दादागिरी ही फलंदाजींची होताना पाहायला मिळते. जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न असतो फलंदाजाचा, मात्र आज त्यांच्या विपरीत खेळ पाहायला मिळतोय. गोलंदाजाची दादागिरी इथे मात्र मैदानामध्ये पाहायला मिळतोय. दमदार षटक हाताळताना पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय खंडेश्वर. 4थ्या क्रमांकावर मधल्या फळीचा हा खेळाडू लेफ्ट हँडर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. जेव्हा डाव्या हाताचा खेळाडू मैदानात आतमध्ये दाखल होतो एक विस्फोटक खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिला जातो आणि आज या संघाला देखील गरज आहे. चांगला खेळ करावा लागेल या मॅच मध्ये. चांगली गोलंदाजी पाहायला मिळतोय. आतापर्यंत रमजानने चांगलं षटक फेकलं गेलंय. या शॉर्ट टर्म क्रिकेटच्या माध्यमातून पाहायला गेला तर
किमान 10 ते 12 धावांचं षटक म्हटलं. चांगला फटका पाहायला मिळतो. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका, समालोचन कक्षाला मानवंदना करणारा हा फटका पाहायला मिळतोय. वन बाउन्स ओव्हर द लाईन, चौकार. आणि या 4च्या मदतीने धावपळक पोहोचला येतो 7 या धावसंख्येवर. पहिल्या षटकात इथे मात्र चांगली फटकेबाजी पाहायला मिळतोय. आल्या आल्या चांगला फटका ज्याच्या बॅट मधून पाहायला मिळाला. दिमागदार स्ट्रोक. P1चे षटक खर्च करत असताना रमजानने धावा खर्च अवघे केल्या 7. एक चांगलं षटक पाहायला गोलंदाजी आवडली असेल तर या गोलंदाजीसाठी टाळ्या झाल्याच पाहिजे. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळतोय. आतापर्यंत पाहायला गेलं तर शांत ठेवलंय. पाहायला गेलं तर सुंदर षटक, निर्णायक षटक म्हटलं तरी चालेल. कालभैरव पोपिडा संघ एक चांगली धावसंख्या करण्याचा प्रयत्न असेल. दोन्ही एंडने आता मात्र खेळ पाहायला मिळतोय. दुसऱ्या षटकात गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय. शिवगर्जन संघाचा 12th मॅन समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे. शॉर्ट पिच पद्दू कव्हर मध्ये फटका सजवला. क्षेत्ररक्षक आहेत, प्रोटेक्शन चांगला पाहायला मिळतोय आणि एकच धाव मिळेल. आणि या एकेरीने धावफलक वधारताना पाहायला मिळतोय. 8 या धावसंख्येवर पाहायला मिळतोय. चांगली सुरुवात. गोलंदाजी मार्कवर XYZ ला पाहतोय. उमेश भोईर. उमेश देखील चांगली गोलंदाजी पाहायला मिळतोय. लेकिन खांदेश्वर फलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय, ज्याच्या बॅट मधून एकच चौकार आलाय आणि तोच आता मात्र स्ट्राइक वर पाहायला मिळतोय. चांगला खेळ करावा लागेल या मॅच मध्ये. किमान 35 ते 40 धावा या मॅच मध्ये करणे गरजेचे असेल. अजय आणि खानदेश ही जोडी मैदानच्या आतमध्ये पाहतोय. पुढचा बॉल इथे मात्र पंचांचा इशारा येतोय. इट्स अ वाईड बॉल. अवांतरने भर पडेल आणि या एकेरीच्या जोरावर धावपळ जाऊन पोहोचेल तो 9 या आकड्यावर. चांगली सुरुवात पाहायला मिळतोय. सूर्यनारायण जर उगवले नसतात तर आकाशाचा रंग समजला नसता. छत्रपती शिवाजी महाराज आपण नसतात तर हिंदू धर्माचा अर्थ समजला नसता. माझ्या राजाला तिवार मानाचा मुजरा. लावली अपील, मात्र बॉल खूपच वरती असल्या कारणाने पंचांनी अपील फेटाळली आहे आणि 22च्या स्वरूपात एक धाव ऍड होईल स्कोअर बोर्डवर. आणि पहिला दशक धावपळकावर जोडताना पाहायला मिळतोय. 10 आकडा हा भारतासाठी खूप लकी ठरला होता. ज्यांच्या जर्सीवर नेहमीच 10 आकडा असायचा. सचिन रमेश तेंडुलकर, क्रिकेटचा ज्याला देव म्हटला जातो आणि हे आपल्या क्रिकेटने दिले. आपल्याला अभिमान असला पाहिजे. हा महाराष्ट्राचा ज्याला देव म्हटला जातो, गॉड ऑफ क्रिकेट. चांगला फटका स्क्वेअर लेग कडे डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चांगली फील्ड करताना मात्र क्षेत्ररक्षकाच्या अवकाशाच्या बाहेर चेंडू जातोय. सीमा रेषा पार ठोकलाय. दमदार, रुबाबदार, शानदार चौकार. अजयच्या बॅट मधून अजय सेट ऑन द फायर नाव. चांगली फटकेबाजी आता मात्र करायला सुरुवात केलाय आणि चांगला स्ट्रोक त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक पाहिलं तर स्क्वेअर लेग कडे क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलाय. मिड ऑन आहे. मिड ऑफ कडे क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलाय. इथे मात्र टप्प्याचा चेंडू नो लुक शॉट खेळण्याचा प्रयत्न आणि एकेरी धाव लेग बाईकच्या स्वरूपात ऍड होईल आणि या एकेरीच्या जोरावर धावपळ जाऊन पोहोचेल ते 15 या धावसंख्येवर. चांगली सुरुवात पाहायला गेलं तर 7.5च्या सरासरीने आतापर्यंत धावा जमवल्या गेल्या. त्या स्कोअर बोर्डवर धावपळकावर धावसंख्या जमवली गेली ती 15. गोलंदाजी देखील अचूक टप्प्यावर करत असताना पाहायला मिळतोय. विशाल, उमेश हा गोलंदाज.
पुढचा बॉल इथे मात्र खडे खडे खेळण्याचा प्रयत्न, कोणताही मोठा फटका येत नाही, शांत ठेवलाय खानदेशला. कळंबली गावचे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व सुजितजी म्हात्रे साहेबांना इन्व्हाइट केले जाते आमच्या मुख्य व्यासपीठावर. तर आमच्या व्यासपीठावर आपली उपस्थिती दाखवायची आहे, साहेबांना इन्व्हाइट केले जाते. सुंदर गोलंदाजी उमेशच्या माध्यमातून पाहायला मिळते. पुढचा बॉल उमेशचा, इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण, स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडू अडवला गेलाय आणि दमदार षटक हातललाय. जर षटक आवडला असेल तर टाळ्यांचा प्रतिसाद झाला पाहिजे. दुसऱ्या षटकामध्ये धावा खर्च केल्यात, अवघ्या 6 धावा खर्च करत एक सुंदर असं षटक हाताळलं. आदरणीय सुजितदादा म्हात्रे यांचं आगमन झालं आमच्या मुख्य व्यासपीठावर. तर काही क्षणातच काही मान्यवर येताना देखील पाहायला मिळतील. तर दादांचा इथे सन्मान घेतला जाईल. आदरणीय सुजित ठोंबरे यांच्या शुभ हस्ते, सचिन ठोंबरे यांच्या शुभ हस्ते सन्मानित केले जाईल. सुजित म्हात्रे साहेबांचा सन्मान घेतला जातोय मुख्य व्यासपीठावर. माईची उबदार शाल, प्रेमाचं पुष्पगुच्छ देऊन इथे दादांचा सन्मान केला जातोय. सुंदर स्पर्धा एन्जॉय करत असताना आमचे तमाम क्रीडा रसिक या व्यासपीठावरून देखील मान्यवर या मॅचचा आनंद घेत असताना इथे मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय. जमीन लगतचा फटका, क्षेत्ररक्षक आहेत डाऊन द बॉल आणि दुसरी धाव देखील चित्याच्या चपळाईने 2 धावा पूर्ण केल्यात. चांगली फटकेबाजी अजय करताना पाहायला मिळतोय मैदानच्या आतमध्ये. खानदेश आणि अजय ही जोडी आपण पाहतोय. खानदेश्वर आणि अजय ही जोडी मैदानच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्कवर रमजान तिसऱ्या षटकात प्राचीन करण्यात आलाय. जबाबदारीने षटक हाताळलं. पहिलं षटक देखील 7 धावांचं खर्च केलं होतं आणि त्यानंतर कर्णधाराने विश्वास दाखवलाय. इथे मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय. घुटना टेक आणि तमाशा देख, मात्र क्षेत्ररक्षक आणि चेंडू मध्ये लागलेली शर्यत. इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय फाईन लेग कडे आणि तोपर्यंत 2 धाबा कंप्लीट करताना पाहायला मिळतोय. चांगला खेळ क्रीडांगणावर पाहायला मिळतोय. दुसरी मॅच याच्या दिवसातील या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. रमजान देखील सुंदर गोलंदाजी पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षकाची मिळणारी साथ मात्र गोलंदाजाला हवी असते आणि मग त्या अनुषंगाने देखील गोलंदाजी करायला देखील गोलंदाजाला देखील प्रभावित वाटतं. चांगला फटका पाहायला मिळतोय. डीप स्क्वेअर मध्ये प्रोडक्शन आहेत. एक धाव कंप्लीट केले गेले आणि या 1च्या जोरावर धावफलक जाऊन पोहोचले ते 20 या धावसंख्येवर. चांगली सुरुवात पाहायला गेला तर दुसरं षटक वैयक्तिक फेकताना पाहायला मिळतोय आणि संघाचं तिसरं षटक जबाबदारीने गोलंदाजी करतोय. मात्र डाव्या हाताचा हा खेळाडू विस्फोटक खेळाडू म्हणून पाहिला जातो खानदेशवर. त्याच्या बॅट मधून एक चौकार आलाय आणि मात्र त्याला देखील शांत खेळ त्याचा पाहायला मिळालाय. संयम ठेवणं क्रिकेटमध्ये खूप महत्वाचं असतो. जेव्हा तुम्ही संयम तुमच्याकडे असतो तेव्हा तुमचा विजय देखील दणदणीत असतो. त्यामुळे शांतता हे पेशन्स खूप महत्वाचं असतं क्रिकेटच्या खेळात. तुम्ही कसा खेळ करता हे महत्वाचं असतं. तुमच्याकडे किती कौशल्य आणि गुणवत्ता ठासून भरले हे महत्वाचं असतं या क्रिकेटच्या खेळात. इथे मात्र स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न होता, मात्र गोलंदाज नॅचरल स्विंग ऑफ कटर बॉल करताना पाहायला मिळाला. एक चांगली उसली देतोय चेंडूला आणि हेच हवं असतं गोलंदाजाकडे. तुमच्याकडे विविधता असली पाहिजे. चेंडू पडल्यानंतर खाली राहिलाय. समरीन डिलिव्हरी पाहायला मिळतो. यष्टिरक्षकाचा वेध घेताना पाहायला मिळतो. सुंदर षटक हाताळतोय आतापर्यंत. चांगलं षटक आतापर्यंत तेवढंच चेअरअप करत असताना गोलंदाजाला ही तर संघाची एकजूट, हेच तर ग्रामीण क्रिकेट आहे मित्रांनो.
इथे मात्र चांगला फटका हवेमध्ये, नो मिस लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना शॉर्ट मिड ऑनला चेंडू फेड केला जातोय. डायरेक्ट हिट मात्र पॉपिंग क्रीज मध्ये फलंदाज सेफ पोहोचलाय. 2 धावा कंप्लीट आणि या 2 धावेने धावपळक पोहोचलाय तो 22. रमजानने आतापर्यंत 2 षटक हाताळलेत आणि 14 धावा खर्च करत 2 विकेट संपादन केलाय. जर षटक आवडला असेल रमजानचा तर टाळ्यांचा प्रतिसाद झाला पाहिजे या गोलंदाजासाठी. ऐकूया डीजेचा आवाज. सुंदर धून एकविराईची आणि एकविरा माऊलीला देखील नतमस्तक या स्पर्धेच्या माध्यमातून नवीन गोलंदाज 4थ्या षटकात प्राचीन करण्यात आले. गोलंदाजी मार्कवर आकाश 4थ्या षटकात प्राचीन करण्यात आले. आकाश गोलंदाज झाला ज्याच्या नावात सर्व काही आहे तो आकाश मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. अजय पोपेटा 7 बॉल 11 धावांची एक चांगली इनिंग खेळत असताना पाहायला मिळतोय. क्रीडांगणाच्या आतमध्ये कलंबोली एंड करून गोलंदाजीसाठी सज्ज. इथे मात्र ऑन साइडला फटका स्क्वेअर लेग कडे क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. सुंदर क्षेत्ररक्षण, सिंगल धाव वेगाने कंप्लीट केली गेली आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. स्वतःला झोकून दिलं अक्षरशः क्षेत्ररक्षकाने आणि बाबू चांगलं क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. मुलीचं क्रिकेट म्हटलं की प्रत्येकाच्या मनावर अधिराज्य करणार हे क्रिकेट. ऐतिहासिक हे मैदान पाहायला मिळतोय. या मैदानावर अनेक स्पर्धा देखील होताना पाहायला मिळाल्या. गेल्या हंगामामध्ये नमो चषकचा आनंद घेताना पाहायला मिळाले आणि कलंबोली संघ देखील त्या स्पर्धेमध्ये उपविजेता संघ ठरला होता. प्रतीक ठाकूरचा संघ. इथे मात्र फुल टॉस बॉल पाठीमागे खेळलाय. लॉंग स्टॉप रिजन मध्ये 1 टप्पा 2 टप्पा चेंडू सीमारेषा ओलांडतोय. पंचांचा इशारा येतोय. नो बॉल +4. टोटल या बॉलवर रन आल्यात टोटल 5. धन्यवाद डीजे. तर जाऊया मैदानाकडे जिथे 2 संघांमध्ये चांगली मॅच रंगताना पाहायला मिळतोय. काल भैरव पोपेटा संघ फलंदाजी करत असताना चांगले फटकेबाजी. फुल टॉस बॉल इथे मात्र चेंडूला भिरकावलाय. इट्स मॅक्झिमम माइटी सिक्सर. डीजे चेंडू पुरवायचा आहे मैदानाच्या आतमध्ये. मैदानाच्या चारही बाजूने क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. मात्र प्रेक्षक वर्ग देखील मैदानाकडे भरपूर प्रतिसाद या स्पर्धेला पाहायला मिळतोय. आतापर्यंत 31 धावांची पार्टनरशिप पाहायला मिळतोय. 2 फलंदाजांच्या माध्यमातून अजय आणि खांदेश्वरच्या माध्यमातून. वैयक्तिक अजय खेळत आहे 11 धावसंख्येवर तर दुसऱ्या बाजूने खांदेश्वर खेळत आहे 16 या धावसंख्येवर. 3ऱ्या विकेटसाठी ही चाललेली वाटचाल एका बाजूने पाहायला मिळते ती शिवगर्जन या संघाची. खंडेश्वर चांगला खेळ खंडेश्वरचा पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र चौफर टोलेबाजीसाठी जाणला जातो आणि मैदानाच्या आतमध्ये प्रभावित केलं या खेळाडूने. सर्वांची मनं जिंकली आहेत. आतापर्यंत 16 या धावसंख्येवर वैयक्तिक 17 या धावसंख्येवर खेळत आहे. पुढचा बॉल
अकूट टप्प्याचा बॉल त्याला ऑन साइडला दोन क्षेत्ररक्षक वेगाने येतात डीप मधून फेकी करतोय पाठीमागे यष्टिरक्षक चांगलं क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतोय आणि या दोन्ही धावसंख्या पुढे बदलताना पाहायला मिळेल धावपळक जाऊन पोहोचलाय तो 36-36 चांगला खेळ जबाबदारीने आला मैदानात आणि चांगले फटके त्याच्या बॅट मधून 36 कालच्या दिवसात देखील सुहास खरे हा मैदानात चौफेर टोलेबाजी पाहायला मिळाली होती 16 बॉल आणि 51 धावांची नाबाद केली त्यांनी केले आणि या स्पर्धेमध्ये त्यांनी 4 लावले होते कालच्या दिवसात आज मात्र कोणता खेळाडू या मॅच मध्ये प्रभावित करेल धीम्या गतीचा चेंडू वाईट यॉर्करचा प्रयत्न गोलंदाजाचा आणि सक्सेसफुली ठरतोय चांगला बॉल पडल्यानंतर हलकशी उचली घेतली चेंडूने आणि यष्टिरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावताना पाहायला मिळाला निर्धाव बॉल फेकत असताना सुंदर गोलंदाजी पाहायला मिळतोय इथे मात्र बिगेटचा प्रयत्न मात्र चांगला बॉल फेकत असताना गोलंदाजांनी रीड केले फलंदाजाला आणि चांगली गोलंदाजी आता मात्र प्रति उत्तर देतोय टिट फॉर टॅट जशास तसं उत्तर देत असताना मैदानच्या आतमध्ये गोलंदाज पाहतोय आपण आकाशला चांगली गोलंदाजी पुढचा बॉल आकाशचा विकेट कडून इथे मात्र राईस करायचा होता मात्र कोणत्याही प्रकारची रन येताना पाहायला मिळतोय डॉट बॉलची सांगता पाहायला मिळतोय 3 लगातारचे डॉट चेंडू खेळताना पाहायला मिळाला खंडेश्वर रेकॉर्ड रन रेट पाहायला गेला तर 9.25च्या सरासरीने धावा करावे लागतील 4 षटकांमध्ये आणि धावा करायच्या आहेत त्या आता मात्र या मॅच मध्ये जिंकण्यासाठी शिवगर्जना संघाला 37 धावांचा पाठलाग करायचा लागेल तर उत्तर अर्धामध्ये कशा या धावा वाचवल्या जातील याकडे देखील दुसऱ्या सत्रामध्ये पाहायला मिळतील साई कृपा संघाचा कर्णधार आणि शिवशंभू संघाचा कर्णधार टॉस साठी यायचंय आमच्या टॉस बॉक्स मध्ये दोन्ही संघ नायकांना इन्व्हाइट केलं जात आहे तर लगेचच टॉस केला जाईल आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते चला क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्यायचंय काल भैरव पोपेडा संघ आपल्याला विनंती असेल लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे
आघाडीची जोडी मैदानच्या आतमध्ये दाखल होत असताना शिवगर्जना संघाचे दगड झालो तर सह्याद्रीचा होईल, माती झालो तर महाराष्ट्राची होईल, तलवार झालो तर आई भवानीची होईल, पुन्हा मानव जन्म मिळाला तर मराठीच होईल. छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा तिवार मुजरा. जय जिजाऊ जय शिवराय. सकाळचं वातावरण आणि सुंदर सकाळ. आघाडीची जोडी मैदानच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. बाबू आणि सुनील दोन दिग्गज खेळाडू मैदानच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. चला खूप वेळ घेतला जातोय, क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्यायचंय. आदरणीय वैभव विरकर साहेब, आपण मुख्य व्यासपीठावर विराजमान करायचंय. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. सुनील आणि बाबू ही आघाडीची जोडी मैदानच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. आज मात्र चांगली स्पर्धा इथे मात्र आमचे तमाम क्रीडा रसिक अजमावताना पाहायला मिळतोय. सुंदर सकाळ. साई कृपा संघाचा कर्णधार आणि शिवशंभू संघाचा कर्णधार टॉस साठी यायचा आहे. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. पहिला बॉल फेकण्यासाठी सज्ज होतोय विघ्नेश. गोलंदाजी मार्कवर. क्षेत्ररक्षण पाहायला गेलं तर सजवताना पाहायला मिळतोय. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल करत असताना पाहायला मिळतोय. शॉट थर्डमॅन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात केलाय. कव्हर मध्ये, कव्हर पॉइंट मध्ये आहे, एक्स्ट्रा कव्हर पॉइंट मध्ये आहे. त्यानंतर लॉंग ऑन, लॉंग ऑफ, शॉट फाईन लेग आणि असं क्षेत्ररक्षण तैनात केलंय. वर्तुळाच्या आतमध्ये 9 खेळाडू 30 सर्कलचं घेरा आणि त्यामध्ये घेरा फोडण्यामध्ये यश येतोय का? इथे मात्र पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न होता. पहिला बॉल अगदी गोलंदाज वर्चस्व करत असताना पाहायला मिळतोय. कालच्या दिवसात देखील 11 सामन्यांमध्ये 9 सामन्यांमध्ये गोलंदाजाने वर्चस्व केला या स्पर्धेमध्ये आणि 9 मॅन ऑफ द मॅचचा किताब 9 गोलंदाजांच्या नावी राहिलाय कालच्या दिवसात आणि 2 मात्र फलंदाजांनी. इथे मात्र ऑन साइडला पहिला फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहेत रोशन पोपेडा फील्ड करतील तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाते आणि या एकेरीच्या जोराने श्री गणेशा होताना पाहायला मिळतोय. धावपळक 1 या आकड्यावर पाहायला मिळतोय. चांगली सुरुवात करताना फलंदाज पाहायला मिळतोय तो सुनील. मात्र गोलंदाजी देखील जबाबदारीने करतोय विघ्नेश. ज्या 37 धावांचा पाठलाग करायचा आहे तो शिवगर्जना या संघाला या मॅच मध्ये चांगले अपडेटिंग आमच्या समोर देताना पाहायला मिळतात. योगेश पवार, योगेश वाघ अचूक माहिती आमच्यापर्यंत पोहोचवतात. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून करूयात सहर्ष स्वागत. जाऊया क्रीडांगणाकडे. आजच्या दिवसात ऑफिशियल पंच प्रभात सर तर दुसऱ्या बाजूला अन्वेष सर, 2 ऑफिशियल पंच. इथे मात्र चांगला बॉल पडल्यानंतर काहीसा खाली राहिला आणि कोणत्याही प्रकारची रन येताना पाहायला मिळत नाही. डॉट बॉल फेकत असताना आतापर्यंत 2 चांगले चेंडू फेकताना पाहायला मिळाला. बाबू या फलंदाजाला अजूनही मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं गेलंय. आदरणीय हनुमान पिसाल साहेब यांचं आगमन झालंय आमच्या मुख्य व्यासपीठावर. साहेबांचं वेलकम. अजून एक चांगला बॉल. आतापर्यंत पहिला खेळाडू ठरतोय. लगातारचे 3 बॉल डॉट खेळणारा खेळाडू ठरतोय बाबू, ज्याच्या संघावर विश्वास दाखवलाय संघ नायकाने आणि आता मात्र तो विश्वास सार्थ करावा लागेल या मॅच मध्ये. शिवगर्जना या टीम साठी गरज आहे 37 धावांची. इथे मात्र चांगला फटका ड्राईव्ह केलाय. मात्र क्षेत्ररक्षक कव्हर मध्ये फील्ड करताना पाहायला मिळतोय आणि धाव संख्या धावपळकावर जाऊन पोहोचली ती 2 या आकड्यावर. आतापर्यंत 18 बॉल आणि 35 धावांची गरज या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. 11.67 सरासरीने आता मात्र धावा करावी लागतील या मॅच मध्ये.
शिवशंभो संघाचं कर्णधार टॉस साठी यायचंय लगेचच. चला लगेचच क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. कोणत्याही प्रकारचा वेळ न दबडता लगेचच फिल्डिंग सजवायची आहे. मॅच खूप रोमांचक पाहायला मिळतोय. जसे डॉट बॉल येतील तर तसा दबाव शिवगर्जना या संघावर वाढताना पाहायला मिळेल. आज मात्र कालच्या दिवसापासून आजच्या दिवसामध्ये देखील योगेश वाघ चांगली स्कोरिंगची भूमिका आमच्या समवेत अपडेट अचूक माहिती त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. त्याचबरोबर PTCच्या माध्यमातून ही स्पर्धा टेलिकास्ट केली जाते. संपूर्ण जगभरात ही स्पर्धा पाहिली जाते. या PTCचे फाउंडेशन संदीप वासकर साहेब आणि त्यांची संपूर्ण टीम प्रचंड मेहनत घेताना पाहायला मिळतोय. या स्पर्धेमध्ये सुंदर क्वालिटी विथ क्लॅरिटी गोलंदाजी मार्कवर दुसऱ्या षटकात प्राचरण करण्यात आलाय. कनकेश्वर इथे मात्र धावांसाठी आता मात्र धाव करावी लागेल. पाहायला गेलं तर 11. इथे मात्र चांगला बॉल. इथे मात्र यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. पहिला धक्का लागतो टीम शिवगर्जना या संघाला. बाबू बॅक टू गोलंदाज कनकेश्वरने चांगली सुरुवात पाहायला मिळतोय मैदानच्या आतमध्ये. अशाच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल तर मात्र जबाबदारीने या मॅच मध्ये वर्चस्व टिकवायचं असेल तर शिवगर्जना या संघाला आता मात्र इथून मोठे फटके खेचावे लागतील. पाहायला गेला तर रन रेट देखील जसे तुम्ही डॉट बॉल खेळणार तर तसा रन रेट वाढताना पाहायला मिळेल. आतापर्यंत गोलंदाजाला साथ देणारी ही खेळपट्टी अक्षरशः गोलंदाजीच्या प्रेमात पडली असंच वाटतोय. मात्र इथे मात्र शॉर्ट थर्डमॅन मध्ये चेंडू फील्ड केला जातोय. चांगलं षटक आतापर्यंत पाहायला मिळतोय. साई कृपा संघाचा कर्णधार टॉस साठी यायचंय. आपल्याला इन्व्हाइट केलं जात आहे. एका बाजूने शिवगर्जना संघ मैदानच्या आतमध्ये खेळ करत असताना पाहायला मिळतोय. इथे मात्र चांगली फिल्डिंग पाहायला मिळतोय. दुसरीचा प्रयत्न चालवलाय आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जातात. या 2च्या स्वरूपात धावपळक जाऊन पोहोचेल ते 5 या आकड्यावर संत सुरुवात पाहायला मिळतोय. अगदी कासवाच्या गतीने चाललेली ही सुरुवात. मात्र इथून घेर चेंज करावं लागेल फलंदाज अनिकेतला. नवीन आलेला फलंदाज इथे मात्र समोरच्या दिशेने व्ही शेप मध्ये फटका लगावला. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल आणि टिपलाय झेल. फलंदाज बॅक टू दगावूड. धक्का नंबर लागतोय दुसरा. सुनील बॅक टू पॅव्हलियन. साई कृपा संघाचा कर्णधार टॉस साठी यायचंय. आपल्याला अंतिम पुकार असेल. नवीन फलंदाज मैदानच्या आतमध्ये दाखल होतोय. उमेश 4थ्या क्रमांकावर प्राचरण करण्यात आलंय आणि जबाबदारीने खेळ करावा लागेल. ज्या प्रकारचं षटक हाताळलं होतं अगदी
त्याच पद्धतीचा आता मात्र खेळाची गरज आहे. इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षक होताना पाहायला मिळालं. दुसऱ्या अटेम्प्टला चेंडू उचलला गेला क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. 13 चेंडू आणि 31 धावांची गरज आता या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. आता मात्र समीकरण देखील बदलताना पाहायला मिळतंय. प्रत्येक चेंडू गणिक धावा 3च्या सरासरीने आता जमवावे लागतील. ही मॅच डू अँड डायची मॅच. आता मात्र एका बाजूने वर्चस्व करताना पाहाल. इथे मात्र चांगला फटका, स्लॉक शिपचा फटका, कंबर कसताना पाहायला मिळतोय फलंदाज. आणि इथे मात्र चेंडू फरार. 4 धावांसाठी येतोय. दमदार, दर्जेदार, रूबाबदार, शानदार चौकार च्या मदतीने धावपळक जाऊन पोहोचला येतो. 10 आदरणीय गोपाळ कदम साहेबांचं आगमन झालंय आमच्या मुख्य व्यासपीठावर. साहेबांचं देखील वेलकम. जाऊया मॅच कडे, जिथे 12 चेंडूंमध्ये 27 धावांची आवश्यकता आहे. रन रेट पाहायला गेलं तर 13.50च्या सरासरीने आता धावा जमवाव्या लागतील या मॅच मध्ये जिंकायचं असेल तर. शिवगर्जना या टीमला आता जबाबदारीने खेळ करावा लागेल. एका बाजूला पाहायला मिळतोय तो उमेश, तर दुसऱ्या बाजूला त्याची साथ देत असताना अनिकेत. आणि अनिकेतच्या बॅटमधून एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. जे फटके सातत्याने परेश कडकेच्या बॅटमध्ये येताना पाहायला मिळतात, अगदी त्याच पद्धतीचा फटका त्याने लगावला आणि धावा देखील 4 पाहायला मिळाल्या. वैयक्तिक खेळतोय अनिकेत 5 या धावसंख्येवर, तर दुसऱ्या बाजूला उमेश 1 धावेवर खेळताना पाहायला मिळतोय. तिसऱ्या षटकात प्राचारण करण्यात आलंय विघ्नेश, ज्याने पहिलं षटक फेकलं होतं. 2 धावा खर्च करत चांगलं षटक त्याने हाताळलं होतं. त्यानंतर आता मात्र तिसऱ्या षटकाला देखील सुरुवात चांगली करून देत असताना पहिला बॉल डॉट खेळत असताना फलंदाज पाहतोय आपण उमेशला. उमेश भोईर कर्णधार तारणार्थ आता मात्र जबाबदारीने फटका खेळण्याचा होता. मात्र पाठीमागे यष्टिरक्षक अचूक भूमिका निभावताना धक्का नंबर लागतो टीमला. आदरणीय हनुमंत मुकादम साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल मुख्य व्यासपीठावर. 2 संघांच्या विरोधात साई कृपा, तर दुसऱ्या बाजूला शिव शंभो या 2 कर्णधारांच्या मध्ये टॉस केला जातोय आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते. टॉसचा बॉस कोण ठरतोय याकडे देखील लक्ष असेल. आणि मैदानच्या आतमध्ये चांगले मॅच पाहायला मिळतोय. विघ्नेश आतापर्यंत गोलंदाजीची दादागिरी प्रस्थापित करत असताना मैदानच्या आतमध्ये चोरटी धाव करण्यामध्ये सफलता. 1 धाव चांगली पाहायला मिळतोय आणि या एकेरीच्या जोरावर धावपळक जाऊन पोहोचले तो
11 या धावसंख्येवर. अजून या मॅच मध्ये 9 बॉल 26 धावांची गरज. सामना मात्र पाहायला गेला तर जमेची बाब आता मात्र पाहायला मिळते ती कालभैरव पोपेडा या संघाची पाहायला मिळतोय. आतापर्यंत त्यांचं वर्चस्व दमदार राहिलंय. साई कृपा संघाने टॉस जिंकलाय आणि निर्णय देखील आमच्यापर्यंत लगेचच कळवायचा आहे. टॉसचा बॉस इथे मात्र टॉस जिंकून आमच्यापर्यंत निर्णय कळवायचा आहे. पुढे सरचा फटका खेचला होता. डीप मध्ये क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. कव्हर पॉइंट कडे चेंडू फील्ड केला जातोय आणि या एकेरीच्या जोरावर धावपळक जाऊन पोहोचलाय तो 12 या धावसंख्येवर. आता मात्र धावांसाठी धाव करावी लागेल या मॅच मध्ये. जर शिव गर्जना या संघाला जर अस्तित्व टिकून ठेवायचं असेल तर येणाऱ्या 8 बॉल मध्ये 25 धावा कराव्या लागतील. डू अँड डाय ची मॅच. इथे पात्र फटका चांगला आहे. लॉंग ऑन कडे क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल आणि टिपलाय झेल. संपलाय फलंदाजाचा खेळ. धक्का नंबर लागतो टीमला 4था. आदरणीय मान्यवरांचा इथे सन्मान घेतला जातोय आमच्या मुख्य व्यासपीठावर. अजित भानुसे यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जातोय. हनुमंतराव पिसावे साहेबांचा सन्मान घेतला जातोय आमच्या मुख्य व्यासपीठावर. माहिती उपदार शाल आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन साहेबांचा इथे यथोचित मान सन्मान केला जातोय. फटका चांगला आहे. चेंडू चाललाय दन करत. दुसरीचा प्रयत्न चालवलाय. दुसरी धाव देखील वेगाने कंप्लीट केली जाते. आता मात्र धावा करायच्या तर 6 बॉल येणारे 6 बॉल आणि 23 धावांची गरज. क्रिकेटमध्ये धावा देखील होताना बऱ्याचदा पाहिलेल्या आहेत. 6 बॉल आणि 37 धावा देखील होताना पाहायला मिळालेल्या आहेत. करण मडवीने विक्रम केला होता किंजल ट्रॉफी मध्ये मागच्या हंगामात. तर या मॅच मध्ये विक्रम करू शकेल का? अनिकेतकडे जबाबदारी असेल. कशा प्रकारचा खेळ करेल जो मधल्या फळीला 3ऱ्या क्रमांकावर आलाय आणि जबाबदारी देखील वाढली असेल. आता मात्र या मॅच मध्ये संघाला जर जिंकून द्यायचं असेल तर या मॅच मध्ये त्याला लढावं लागेल, झुंजावं लागेल आणि या मॅच मध्ये जिंकला तर इतिहास. कोणता संघ या ऐतिहासिक मैदानावर इतिहास रचताना पाहायला मिळेल. चांगले मॅच रंगताना पाहायला मिळतोय. नौका गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना पाहायला मिळतोय. ओमकार या गोलंदाजाला प्राचीन करण्यात आलंय. 4थ्या षटकात स्लॉगवरचं षटक डेट ओव्हर मध्ये या गोलंदाजीचा वापर करण्यात आलाय. 23 धावा वाचवायच्या आहेत तर दुसऱ्या बाजूने 23 धावा करायच्या आहेत. कोणता संघ या स्पर्धेमध्ये छाप सोडताना पाहायला मिळेल? उत्कंठा देखील शिगेला आता मात्र पोहोचले. अकूट टप्प्याचा बॉल त्याला भिरकावलाय. क्षेत्ररक्षकाच्या अवेक्याच्या बाहेर चेंडू दन करत जातोय. यष्टा कव्हरला ठोकलाय. अनिकेतच्या बॅट मधून येतोय दमदार चौका. दगड 5 बॉल आणि धावा करायच्या या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. 19 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. पुढचा बॉल फेकण्यासाठी सज्ज गोलंदाज ओमकार. इथे मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय. मात्र क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. इथे मात्र टिपलाय झेल आणि फलंदाज अनिकेत. धक्का नंबर लागतोय टीमला 5वा. अनिकेत बॅक टू द आउट.
धन्यवाद डीजे. एक सुंदर संगीत ऐकायला मिळालं. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव सर्वांच्या मनावर अधिराज्य केलेला राजा. ना होता कलम ना होता कायदा तरी सुखी होती प्रजा, कारण सिंहासनावर बसला होता माझा राजा. माझ्या राजाला मानाचा तिवार मुजरा. चांगला फटका एक्झिक्यूट केला होता, मात्र तेवढंच चांगलं ताकदीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. फिल्डिंग डिपार्टमेंट पाहायला गेलं तर काल भैरव पोपेडा संघाचं दमदार आतापर्यंत राहिलंय. जी गोलंदाजाची साथ आणि क्षेत्ररक्षकाला मिळणारी साथ. 3 बॉल आणि 17. आता मात्र कोणाला खतरा. 3 बॉल 17ची गरज असताना चांगली फटकेबाजी करावी लागेल या मॅच मध्ये. पुढचा बॉल इथे मात्र फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहेत आणि इथे मात्र टिपलाय असेल. संपलाय फलंदाजाचा खेळ. धक्का नंबर लागतो टीमला 6वा. वर्चस्व राहिलंय काल भैरव पोपेडा या संघाचं. अक्षरशः नाकी 9 करून ठेवलंय फलंदाजी करणाऱ्या संघाला. आतापर्यंत वर्चस्व या मॅच मध्ये टिकून ठेवलंय. पहिल्या मॅच मध्ये रॉयल कोलंबोली, रॉयल म्हणजे राजा, आणि या संघाने नेहमीच या क्रीडांगणावर इतिहास रचलाय. रॉयल कोलंबोली म्हटलं की मग दिग्गज खेळाडूंचा भरणा असणारा संघ सातत्याने पाहायला मिळतोय. पाहायला गेलं तर रायगड प्रीमियर लीग मध्ये देखील चांगला खेळ या संघाला पराभव सोसावं लागलं. मात्र त्या स्पर्धेमध्ये चॅम्पियन संघ ठरला होता रजत मुंडेचा रसायनी संघ. वरद टावर संघ या स्पर्धेमध्ये नुकताच झालेल्या स्पर्धेमध्ये चॅम्पियन संघ ठरला होता. आता किंजल ट्रॉफी देखील पाहतोय आपण. विशाल जितेकर यांच्या माध्यमातून आदरणीय सूर्यकांत गोडसे साहेबांचं आगमन झालंय. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून वेलकम.